सरकारी दस्तऐवजाला. कारण नाही का एखादी जमीन सापडते किंवा 3 एकर 7-12 सापडला म्हणल्यावर द्यावाच लागणार, अन्याय नाही करू शकत. किंवा एखाद्याचं घराचा PTR आहे नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा, त्यांचा 7-12 आहे, घर द्यावं लागेल. हां, तुम्ही जर त्यांचं मागत असला तर मग देऊ नका ना आम्हाला, पण आमचं मागतोय आम्ही ना, आमच्या गॅजेटाचं त्याची अंमलबजावणी करा मला. संध्याकाळ बोल कशाला बोल मॅप पण फीड मॅप लगेच ट्रका काढतो. 3 लाख ट्रका भरून बोलावलं नाही काढले तिच्या याला मराठीत मिशील हात लावणार नाही पण 3 लाख ट्रका भरून बंगलात बघून टाकतो गुला टाकू फडणवीस साहेबाचा. आणि इतके फुलं ते बघितले नसते, सगळ्या प्रकारचे आणतो फुलं, वास मारणारे बिगर वासाचे सगळे फुलं, ते बी गुलाबाचे त्याचे नाही पाकळ्या भरून आणल्या ना. मायला आपलं नाव बदलून ठेवा. इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जे शिप्यात पुऱ्या मुंबईत बोलली त्यांच्या बंगल्याकडून चौकून घेता आले पाहिजे. आणि ते बी आनंदाने बाहेर त्यांना कशाला मराठीची नाराजी घेतात गोरगरिबाच्या लेकराची सांगा द्या. गोरगरिबाच्या लेकरांनी तुमचं काय केलं? गोरगरिबाने मतदान केलंय. काय म्हणलं असतो आम्हाला शियारातून मुद्दाम मधून जायचं, राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं आम्हाला मधून जायचं, मुद्दाम मिठीच धरायचं म्हणलं. आम्हाला एक देऊन टाका, आम्ही डायरेक्ट ते आजच मैदानाला शांततेत जाऊन बसतो. कारण गणेश मिरवणुकीचा, गणेश उत्सवाचा त्याचा तिकडं काय संबंध येतो, त्याचे वेगळे मार्ग. हां, आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असावा. आझाद मैदानाला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडे आमचा अडथळाच नाही. लालबागच्या बाप्पांचं वेगळी मिरवणूक किंवा अनेक कोणच्या येतात ते वेगळ्या मिरवणूक आहेत. आम्हाला एक रस्ता द्या, काही अडचण नाही. आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो. तुम्हालाही ताण होणार नाही, आमच्या लेकरा बाळाला गरिबाचा त्रास होणार नाही. साधा आणि सरळ विषय. आणि गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी. एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही. आणि आता गणेश उत्सव होतं त्यांचा आमचा संबंध येणार नाही. आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्राकडे असते. एकदम सोपं आहे. म्हणजे आम्हाला गरिबाला न्याय द्यायचा, राजकारण करायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे. पण आरक्षण मात्र घेणार आहे आणि मला ते पाहिजे, सोडणार नाही आणि अंमलबजावणी पाहिजे. त्यांनी सांगितलं त्यांचा रस्ता वेगळा आहे, कुठे ट्रॅफिकला त्रास होणार नाही. आणि तुम्ही आम्हाला संध्याकाळपर्यंत जर रस्ता सांगितला तरी काय अडचण.